हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. मी आज खूप उशिरा उठले कारण आजपासून पुढच्या महिन्याच्या पहिल्या वीकपर्यंत माझा मॅनेजर लीववरती आहे. सो मी या जगातली सगळ्यात हॅपीएस्ट गर्ल आहे. सो आज काही कॉल्स वगैरे नाही आहेत. सो मी टेरेसवरती आली आहे. म्हटलं थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे करावी कारण काफी आगे आ रहा है. म्हटलं आपण थोडासा एक्सरसाइज करूया आणि आजपासून जरा थोडंसं खाण्यावरती पण लक्ष देऊयात. कारण मला सगळे लोक बोलतात किती काही झालं तरी तू सुधारणार नाहीस, तू रोज बाहेरच खातेस. आय डोंट हॅव एनी अदर ऑप्शन ब्रो. म्हणजे मी काय करणार आहे मला तुम्ही सांगा. मला जर हॉस्टेलमध्ये चांगलं जेवण असेल तर ऑब्व्हियसली मला बाहेरच जेवावं लागेल ना. ओके, बट तरीही आय विल ट्राय ॲटलीस्ट आजच्या दिवसासाठी. वाव. सो मी करते 5 मिनिटासाठी एक्सरसाइज. यू जस्ट वेट फॉर 5 मिनिट्स. ओके. ओके, सो आय एम डन विथ द एक्सरसाइज. मला माहिती आहे एवढ्या 5 मिनिटाच्या एक्सरसाइजने याच्यावरती काही फरक तर नाही पडणार, बट समथिंग इज बेटर दॅन नथिंग. आज ब्रेकफास्टमध्ये आहे वाटाणा आणि डीप फ्राईड पुरी. पुरी खाल्ली आहे माझ्या पोस्ट वर्कआउटमध्ये. कोण खातं यार व्यायाम केल्यावर पुरी. व्यायाम करून 2-4 कॅलरीज बर्न केले आणि पुरी खाऊन 100-150 कॅलरीज वापस घेऊन आले. 5 मिनिटात बघूया कोणी काही मॅसेज वगैरे केलेत का, आणि मग नंतर आवरून विल गो टू ऑफिस. आताच आंघोळ वगैरे झाली आहे. आता आपण थोडंसं स्किन केअर करूया आणि आपण निघूया ऑफिसला. माझं स्किन केअर म्हणजे एकदम नॉर्मल असतं. स्किन केअरमध्ये फक्त मॉइश्चरायझर आणि मेकअपमध्ये फक्त लिपस्टिक. असं नाही की मला गॉड गिफ्टेड स्किन भेटली आहे. माझं मेकअप आणि स्किन केअर मिनिमल याच्यामुळे असतं की कारण माझ्याकडे पैसे नाही आहेत. ओके, आय एम डन विथ माय 2 स्टेप स्किन केअर, 1 स्टेप मेकअप. ओके, ॲक्च्युली आता आपण खूप लेट झालो आहे कारण ऑलरेडी 10 वाजलेत. ॲटलीस्ट मला 10:15च्या आसपासपर्यंत तरी ऑफिसमध्ये पोहोचावं लागेल. गाइस, आई एम लुकिंग लाइक गुंडी गौरी. कितने आदमी थे, क्या हो रहा है, मैं पागल बनती जा रही हूँ क्या दिन ब दिन कंटेंट क्रिएशन की वजह से. परदेसी साथ क्या निभाओगे. कसं आहे माझं सिंगिंग स्किल गाईज. सो 10:15च्या आसपास मी ऑफिसमध्ये पोहोचले आणि ऑफिसमध्ये गेल्या पहिल्यांदा वॉशरूममध्ये जाणं इज मॅन्डेटरी. नंतर मी थोडंसं काम करायला बसले. माझ्या चेहऱ्यावरून मी खूप एकदम सिरियस वाटते, पण मला काडीचं काम नव्हतं त्या दिवशी. पण माझा मॅनेजर शेजारी बसलाय म्हणून मी फक्त ओव्हर ॲक्टिंग करते. दॅट्स इट. माझा लंच ब्रेक असतो 1 ते 2. सो बऱ्यापैकी मी 1 वाजता लंचला जाते आणि कॅफेटेरियामध्ये फक्त एक गोष्ट चांगली भेटते, जी आहे पनीर चीज सँडविच. एवढी भारी लागते ती, काय सांगू तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं मला काही आवडत नाही कॅफेटेरियामध्ये. ऑफिसमध्ये जर लंच करायचं असेल तर 90% मी सँडविचच खाते. माझा लंच 1:30 वाजता संपला होता, पण 2 वाजेपर्यंत लंच ब्रेक असतो ना. सो मी 2 वाजेपर्यंत ते कसं तरी टाइम वेस्ट केला आणि मी ऑफिसमध्ये जाऊन जेवढं थोडंफार काम होतं तेवढं संपवलं. गाईज, माझं काम आवरलेलं आहे आणि आता मी चालले रूमवरती. गाईज, मला ना देव 5 मिनिटं सुद्धा नीट खुशीत राहून देत नाही. मी सकाळी म्हटलं होतं ना की आमचा मॅनेजर चाललेला आहे, सो मला जास्त कॉल्स नाही आहे. सो मी आता खूप खुश आहे. तर मॅनेजर चाललाय तर आम्हाला म्हणतात की तुम्ही आवर्स एक्सटेंड करा, म्हणजे त्याचे आवर्स भरून निघतील. ऑफिसमध्ये तर नुसता आपला तमाशा चाललाय माहितीये. हा गेला लिटरली माझ्या टीममध्ये पहिल्यांदा 25 लोक होते, आता फक्त 3 लोक राहिलेत आणि माझ्या टीममध्ये मी फक्त एकटी आहे. तर ते नको झालंय. असं वाटतंय कधी एकदाचे माझे युट्यूबला 1-2 मिलियन फॉलोअर्स झाले म्हणजे जॉब सोडून युट्यूबच करत बसेल फुल टाइम. तुम्हाला कळतंय ना माझं दुःख, मग करा ना जरा पटापट सबस्क्राईब. मी पोहोचली आहे रूमवरती आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते. दूध ठेवतो. आज रूम लॉक आहे तरी पण इथे येऊन बसली आहे, कारण बहुतेक तिला सकाळी दूध ठेवायचं आम्ही विसरलो. 5:15 वाजलेत गाईच आणि आता मला खूप भूक लागली. तर आपण काहीतरी जाऊ आणि काहीतरी खाऊन येऊ. इडली वगैरे काहीतरी. मला खूप भूक लागते, दिवस मावळता, आणि चहा पण पिऊ. मी आज घेतलंय पोंगल चटणी आणि सांबर. मला इकडे आल्यापासून पोंगल इडलीपेक्षा जास्त आवडायला लागले आणि हा आहे माझा फेवरेट ब्रेकफास्ट पॉइंट. मी रोज इकडे येऊनच नाश्ता करते. जशी नाश्त्याची जागा फिक्स आहे ना, तशी चहाची पण जागा फिक्स आहे. मी रोज इथे येऊनच चहा पिते. म्हणजे मला कधीही चहा प्यायची इच्छा झाली, सकाळ दुपार संध्याकाळ, मी माझं ठरलेली जागा असते, मी इथेच येऊन चहा पिते. कारण इथला चहा एकदम घरच्यासारखा टेस्ट करतो. कबूतर जा 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 कबूतर जा. चला गया. फक्त अर्ध्या तासात मी नाश्ता करून रिटर्न आले तरी हे मेसेज टुंग करून माझा पूर्ण इनबॉक्स भरून गेलाय. त्याच्यामुळेच मला ब्रेकला जायला नाही आवडत. त्या रानात काम करायला ज्या बायका येतात ना, त्यांचं बरं असतं ॲक्च्युली. म्हणजे नाही का, पाणी प्यायला सुट्टी घेतात, 2 मिनिटं पण नाहीत लागत पाणी प्यायला, पण त्या 5 मिनिटाच्या सुट्टी घेणार. मग हळूहळू डुलत चालत येणार, मग कामावरणार हळूहळू, आणि घरी जायला एकदम स्पीडमध्ये घरी निघून जाणार. पण आपण ते पण नाही करू शकत.
कारण आपलं काम आज आपण नाही केलं तर उद्या ते पुन्हा मलाच येऊन करायचं. ओके लेट इट बी. 7:45 वाजता माझ्या मीटिंग चालू होतात. त्याच्यामध्ये आपण दिवसभरात काय काय दिवे लावले ते त्यांना सांगायचं असतं. बघा म्हणजे मी कशी बसलीये, मला खाडीचा इंटरेस्ट नाहीये मीटिंग अटेंड करण्यात. कसं तरी इकडच्या तिकडच्या 2-4 गोष्टी सांगितल्या त्यांना आणि पटकन मीटिंग संपवली. रोज काम आवरायला जवळपास 11 ते 11:30 वाजताच. आज 9:45 सगळं मी आवरून घेतलं, कारण मला भूक पण एवढी लागली होती ना, कारण दुपारी पण फक्त सँडविच खाल्लं होतं. सो म्हटलं आधी पोटोबा मग विठोबा. एम आय लुकिंग लाईक भिकारी? 10 वाजलेत आणि मला माहिती पण नाही की खाली जेवण पण असेल. विल गो अँड सी. माझं नेहमी असंच होतं, ज्यावेळेस माझं काम संपेल जेवण संपून गेलेलं असतं पीजी मधलं. थँक गॉड नशिबाने भात आणि थोडीशी भाजी राहिलेली आहे. पण यात बघा केवढं तेल आहे, माझे हात पूर्ण असे चकचक चकचक करतात, एवढं तेल आहे त्यामध्ये. पण ठीक आहे, काहीतरी आहे, नाही तर उपाशी झोपावं लागलं असतं. दिवस रात्र एवढं तेलकट खातोय आणि सकाळी सकाळी 5 मिनिटाचा व्यायाम आणि काय होणार आहे काय माहिती. बाय द वे पार्सल पण आलंय आपलं, आपण घालून बघूया आता. ही ती कुर्ती आहे आता ऑर्डर केलेली आणि एवढी महाग पण नाही, काय ते 200-250ची फक्त कुर्ती आहे आणि व्यवस्थित आहे. ये ओके, माझं आता काम पण संपलेलं आहे आणि दिवस मावळताना एवढा मस्त पाऊस चालू झाला होता बाहेर, माहिती आहे का, खूप छान. त्याच्यामुळे आता मला वाटतंय बाहेर थोडंसं चालायला जावं, कारण वातावरण पण खूप भारी झालेलं असेल. सो विल गो आउट अँड विल सी. ओके, मी गेले होते बाहेर आणि बाहेर परत पाऊस चालू झाला. सो आजचा व्लॉग आपण इथेच थांबवू. बाय.